करतात फोडा फोडा. रात्री मला सांबा सांगत होतं कमी आहे म्हणून बालाच्या गाडीत पाठवला. एक नंबर आहे मंगळूर. नमस्कार. आता आम्ही चाललो आहे साऊथ इंडिया म्हणजे तिरुपतीला. आता आम्ही अक्कलकोटमध्ये आलो आहे. तुम्हाला दर्शन घेत आहे. चला पुढे जावा प्रयत्न करतो. पार्किंग केले दर्शनाला चालेल. मधनं दिसतंय इतके वेळ कुठे लावता सचिन जवळ. हॅलो, अक्कलकोटमध्ये रे. नाही हे थांबणार आहे. व्हिडिओ अलाइनमेंट करायला अक्कलकोटमध्ये. हां म्हणून तर आम्ही पुढं आलो. आला टाका तुम्ही गंगनापूरला आहे. पुढं गंगनापूरला आहे म्हणलं. नाही पण कसं आहे माहीत आहे का, दर्शन झाली पाहिजे तिथे. काय वापर ना मग ऐकलं आम्ही सकाळी 5:30 निघालो इथून. आता आम्ही पोचलो अक्कलकोटमध्ये दर्शन करून बाहेर आलेलो आहे. आता इथून पुढचं आमचं गंगनापूरला जाणार आहे. गंगनापूर नंतर श्रीशैलम, मग तिरुपती. इथून पुढचा लॉक बरोबर सांगता. तरी
आता गाणगापूरला आलोय. ठिकाणाचं नाव काय चेअरमन? गोविंदा संगमावरती आलोय गंगनापूरमधल्या. संगमावरती आता दर्शन करून त्या मार्गे आम्ही आता जाणार आहोत. आता अक्कलकोट काय गाणगापूरच्या ह्याच्यावरती आहे, संगमावरती. हां एवढं हलवाय नसतं व्हिडिओ. हे बी गरीब आहे, आम्ही नदी आहे. भीमा कुठून आली? समोर इकडून आली. आणि ती दुसरी नदी नाव काय? अंबरच्या इकडून आला. अंबरच्या इकडून काय? ते तिथं ते समोर आहे ना. हां हां ते ताड अशा आडवी ते काय? ते डिग मस्जिद दिसतं ना. हां हां ते मस्ती बस. पंढरपूरचे हां सिने तुम्ही कुठला लावा मला लावरा मला चेअरमन ह्याच्या आधी आलंय. दान करा स्वामी, दान करा, मित्रांच्या नावाने दान करा. पिढ्या पिढ्या चली जाएंगी स्वामी, दान करो, दान करा. कौन सा गाव? पंढरपूर से. पंढरपूर विठोबा रखमाई. हाँ दान करा. आम्ही आलोय अक्कलकोटला, गंगनापूरला. सॉरी गंगनापूरला. हुकलं काय ना यार, असतं तेवढं होत असतं. कॉमेडी लागते गर्दी कमी असल्यामुळं डायरेक्ट दर्शनाला जातो. लावा सांडोस तर भरलंय. फुल झालंय. फुल झालंय. संतू काका डायरेक्ट आता डायरेक्ट नाही श्रीशैलम. उद्या संध्याकाळपर्यंत तिरुपतीमध्ये पोचतोय. चला डिझेल टाकायची गरज नाही आता. आता डिझेल टाकाय नाही, टाकी फुल केली एकदम. बघू शकता बघा शर्मन. श्रीशैलम फुलबर्ग मार्गे. रस्त्याला काय प्रॉब्लेम असल्यामुळे बंद केला आहे. तिकडून आता आम्ही ह्या मार्गे जातो. मोन्या काय प्रतिक्रिया? एक नंबर वाटा लागले. होय. आता कुठे जाणार आहोत आपण? आता आम्ही जाणार आहे पुढे. कुठं जायचं? श्रीशैलमला जाणार आहे आम्ही आता. बरं बरं.
हो टाटा करा बाहेर टाटा कर घे. मी आहे इकडं. अभि टाटा करा. काय कर मी अजून एवढा येते. बरं बरं. काका कंटाळा येते इकडं. अशा तऱ्हेनं आता रूम केली आम्ही श्रीशैलमच्या आल्याड किती किलोमीटर अंतर माझ्या डोळा सुचला या बाजून घेतो. 127 किलोमीटर आहे. जरा थोडं दोघांना वेळ नसल्यामुळे जरा उशीर लागला बरं का. हे बोला गोविंदा. नमस्कार. नमस्कार. आम्ही आता आलोय कालवा तीर्थ म्हणून गाव आहे, तेलंगणा राज्यात येतोय. आता इथून श्रीशैलम आहे ना फक्त 150 किलोमीटर अंतरावर राहिलेलं आहे. आणि आम्ही आता हे नाही इथं रूम केलेली आहे अशा तऱ्हेने. कोणी काय म्हणणं तुझं? अशा तऱ्हेने हो का हिशोबाचा घोळ चालू आहे इथं. प्लॅनिंग म्हणल्यावर हिशोबाचा घोळ हा होतच असतो. मनापेक्षा जास्त बाहेर मनापेक्षा बाहेर रूम भेटलेली आहे आम्हाला. मन कधी येते ना बोल. बोल की. हे मुळगावचे किराणा दुकानाचे मालक आदित्य बाबर हा यांनी आम्हाला 12 जणांना फिरायला आणलेलं आहे. तर त्याचं पूर्ण आम्ही आभार आहे. पुढचं कसं कसं प्लॅनिंग आहे काय व्यक्त करा. काय जास्त करू ना महत्वाचं सांगा. आमच्या गाडीचे मालक हा. आणि खूप डावेर Driver. खूप थकले आहेत, त्याच्यामुळं हे आराम घेत आहेत. अरे काय करा की शुभ्र. बरोबर. आणि एक दुःखदायक बातमी, आमचा एक प्लेयर सध्या आजारी पडला आहे. त्यांनी सकाळपर्यंत नीट झाले तर फिरायला खूप एन्जॉय येईल अशी आमची पूर्ण प्रतिक्रिया आहे. नाव सांगा त्या माणसाचं नाव. आणि या माणसाचं नाव आहे संतोष तिरमुख बाबर. ओके, गुड नाईट.